श्री गणेशाय नमः. जय याजी सिद्धमणी तुझी गुरु शिरोमणी साक्षी तसे अंतकरणी बोलिला माते परमार्थ ऐसा कृपाळू परमेश्वरा तुझी आपण झाला अवतारा हेरा दिसते नरतेचे अज्ञानी प्रत्यक्ष तयात्री मूर्त त्रिविक्रम भारतीशी दाविले रूप प्रत्यक्षाची पुढे कथा वर्तिले कशी निर्पावी दातारा सिद्ध म्हणे एक बाळा श्री गुरुच्या गम्य सांगताना सरे बहुकाळा साधारण मी सांगत असे समस्त लीला सांगता विस्तार होईल बहुकथा या कारणे क्वचिता निरूपतसे बाळका पुढे अपूर्व वर्तले एक शिष्य नामधारक विदुरा नामे नगर एक होता राजा यवन तेथे महाक्रूर ब्रह्मदेशी सदा करे जीव हिंसे चर्चा करावे ब्राह्मणाशी वेद म्हणावे आपणा पुढे विप्रासी म्हणे यवन जे का असते विद्वजन आपल्या सभेत येऊन वेद सर्व म्हणावे त्याचे द्रव्य देऊन बहुत सर्वांमध्ये मान्यवंत जो का सांगितलं वेदार्थ विशेष त्याची पूजा करू ऐसे एकूण ज्ञानी जन नेनो म्हणती वेद आपण जे का असती मतीहीन काक्षा करती द्रव्याची जाऊ नियम इच्छा पुढे वेदशास्त्र वाचिती गाडे मेच्छ म्हणे असे कुडे एके अर्थ यज्ञकांडाचा म्हणे विप्र यज्ञ करिता पशु हत्या करणे रीती आम्लेच्छा ते निंदिती पशुवादिती म्हणून येणे परी ब्राह्मणाशी निंदा करी बहुशी योग्यता बहुन द्विज वराशी अपरद्रव्य देत असे येणे परी तो यवन देतो द्रव्य म्हणून एकते झाले सकळ जन देशोदेशी विप्रवर्गीय वेदशास्त्रज्ञ पुन्हा द्रव्यावरी ठेवणे मन भेटीसी जाते ब्राह्मण वेदमती यवनापुढे ऐसे मंदमती विप्र त्यांची जोडी यमपुर मंदमत दुजाचार त्याचे श्रेष्ठ कलेचे येणे परिवर्तमाने वर्तत असता एकेदिनी मंद भाग्य विप्र दोन्ही यवनी भेटले राया ते वेदशास्त्र अभिज्ञाती तीन वेद जाणू म्हणती तया यवनापुढे कीर्ती आपली आपण सांगती विप्र मधीय रायसी कोणी नाही आम्हा जरी वाद करावा वेदासी नसती चारी राष्ट्रात असती जरी तुझ्या नगरी त्वरित येते प्राचारी आम्हास वेदचारी चर्चा करावी द्विजनाची विप्रवचन ऐकून राजा पडला अभिमानी आपल्या नगराचे विप्र आणून समस्या पोसेतो राजा म्हणे समस्यांशी चर्चा करावी तुम्ही असे जे जिंकिता तर्केशी त्याची परद्रव्य देऊ म्हणे ऐकून आणि जण म्हणती मृत्य लागून आम्हा योग्यता नाही जाण या ब्राह्मणा ते केवी जिंकू आम्हामध्ये ह्याची श्रेष्ठ विप्र दोघी महासुभट ते याचे गुणे प्रकट मान द्यावे महाराज ऐसे म्हणते द्विज समस्त ऐकून राजा मान देत वस्त्रभूषण देवीचे गजावरी आरूढले हस्तीवरी मिरव्या म्हणे आपल्या नगरी नाही विप्र याच्या सरी ह्याचे राजे विप्रांचे आपण राजा यवनासी हे दुजे राजे द्विजासी ऐसे भुसूर तामसी मृच्छा पुढे वेद म्हणते महातामसी तो ब्राह्मण द्विजाती करून दूषण राजा म्हणवित आपण तया यवन राज्यात महातापसी ते ब्राह्मण द्विजाती करून या दूषण राजा म्हणविते आपण तया यवन राज्यात ऐसे असता वर्तमान विप्र नाम मंदाते व्यापुनी राजा पुढे जाऊन विनोदाते पुरेसा विप्र म्हणती राजासी आम्हा योग्यता बहुशी न मिळे एखाद्या वादाशी वृत्ता झाले शिकून या आमचे मनी बहु अर्था करणे वादशे वेदशास्त्री निरुपदी जाऊ आता विचारू तुझ्या राष्ट्रात जरी मिळेल एखादा नरू तया सवे चर्चा करू न मिळत ऐसा तुझ्यावर जयपत्र घेऊ ब्राह्मणाचे राजा म्हणे त्याशी जावे राष्ट्रीय तुरतेशी पराभावे ब्राह्मणाशी म्हणून या निरोप देता झाला यवनाच्या आज्ञेशी निघाला द्विजवर तामसी पर्यटन करिता राज्याशी गावोगावी विचारिता गावोगावी हिंडती जयपत्र लिहून घेते ऐसा कवना एक असे शक्ती तया सन्मुख उभे राहावे समस्त नगरे हिंडत पुढे गेले दक्षिणपंथ भीमातिरी असे विख्यात कुसमी ग्राम उत्तम तेथे होता महामुनी त्रिविक्रम भारती म्हणून त्याशी येती वेदतींनी अनेक शास्त्रादी अभिज्ञ तो महामुनी कीर्तिमंत म्हणून सांगती जन समस्त एकती द्विज अनेक शास्त्रीय अभिज्ञ तो द्विज म्हणत ते गेले तया मुनीपाशी जाऊन म्हणती तयाशी त्रिदेवी ऐसे म्हणविषयी चर्चा करावी आम्हाशी अथवा द्यावे हरिपत्री विप्रवचन ऐकून म्हणत असे त्रिविक्रम मुनी आम्ही नेनो वेद तिन्ही अथवा न ये वेद एक जरी जाणो वेदशास्त्र तरी का होतो अरण्यपात्र वंदन करीतो राजे सर्वत्र तुम्हा सारखे भोग करीतो नेनो म्हणणे अरण्यवासी वेश घेतला मी संन्यासी आम्ही भिक्षुक तापसी तुम्हा समान नवे जाणा हरी अथवा जिंकून नाही याचा अभिमान तुम्ही उत्कृष्ट द्विजजन आम्हा सवे काय वाद एकूण मुनीचे वचन तवका आले ते ब्राह्मण आम्हा सवे वाद कवन घाले ऐसा
त्रिभुवनी हिंडत आलो अवघे राष्ट्र आम्हा समान नाही नर म्हणून दाखविते जयपत्र असंख्याते परी येणे परी आपणासी जयपत्र द्यावे विशेषी अभिमान असल्या मानसी व करी वाद म्हणतात येणे अनेक परी ब्राह्मणासी सांगे म्हणे विनयसी एकदा नाही द्विज महादोषी मागती जयपत्र आपुले विक्रम त्रिक्रम महामुनी आपले विचार अंतकरणी याते न्यावे घानगा भवने शिक्षा करणे द्विजाते विप्र मंदाते व्यापुले अनेक ब्राह्मण धिक्कारले त्याते कारणे उपाय भले म्हणून हे योजले मनात त्रिक्रम म्हणे विप्रासी चला घानगा भवनासी तेथे देईल तुम्हासी जयपत्र विस्तार तेथे असते आपले गुरु त्या पुढे पत्र देऊ निर्धारू अथवा तुमचा मनीचा भारू शमन करू म्हणे देखा येशी निवृत्ती करुणी निघाला त्रिक्रम महामुनी सवे येते विप्र दोन्ही आंदोलिका वैसुनिया मूळ ब्राह्मण अज्ञानी येतीश्वर चालवणे आपण बैसले सुखासनी म्हणून या अल्पैश्य झाले पावलं तया गाणगापुरा जे का स्थान गुरुवारा रम्य स्थान भीमातिरा वासन सरस्वती नमन करुण्या श्री गुरुशी विरंगी मुनी भक्तीची कृपामूर्ती ओमकेशी भक्तवसल परमपुरुषा जय जय जगद्गुरु निर्गुण तुझी निर्विकारू जे त्रयमूर्तीचा अवतारो अनाथांचा रक्षक दर्शन होता तुझे चरण उद्धरे संसार भावार्ण नेते पुढं अज्ञान जन अधोगतीचे ते इष्ट सद्गती कंठ झाला रोमांच्या अंगी उठला नेत्री बाष्प आनंद झाला माथा ठेवी चरणावरी नमन करता मुनीश्वरा ते उठले श्री गुरुनाथे अलंगुनी कर्णावसरे पोसताती वृत्तांत श्री गुरु पुस्ती त्रिविक्रमासी आले तकवणे कार्यासे विस्तरण नमासी निर्पावे मुनिवरा श्री गुरुचे वचन ऐकून सांगत असे त्रिविक्रम मुनी मंद विप्र दोन्ही आले असती चर्चेसी वेदशास्त्रादी मीमासे म्हणती चर्चा करू हसी वेदचारी जिव्हाग्री वसे म्हणती पुढे विप्र दोन्ही जरी न करी चर्चेसी पत्र मागते हारेशी अनेकापरी तयाशी सांगताना एक उन्मोद म्हणून आलो तुम्हाजवळ तुम्ही श्री गुरुचंद्रमुळे तुमचे वाक्य असे बळी येणेपरी निर्भवावे मुनी वचन ऐकून श्री गुरु म्हणती हास्यवंदने आले होते विप्र दोन्ही ते हाती पुस्ते वृत्तांत श्री गुरु म्हणती विप्रासी कौन आला तर कार्याशी वाद गायासी आम्हासी लाभ गाया वादे तुम्हा आम्ही तापसी संन्यासी आम्ही हरी गायासी काय थोरी तुम्हासी जय होता येथे सवे श्री गुरुवचन ऐकून बोलता ते विप्र दोन्ही आलो पृथ्वी हिंडून समस्त विप्र जिंकित नव्हे कोणी सन्मुख वेद चर्चा पराडमुख म्हणून या पत्र अनेक काढून दाखविले येणे परी माझे पत्र देता का सायासी कोप आला त्रिविक्रमासी मुनी आला तुम्हाजवळ जरी तुम्ही असाल स्वाभिमान तुम्हा सहित दोघेजण वेदशास्त्राची व्याकरण चर्चा करू म्हणती विप्र आम्ही जाणू वेदचारी न होती कोणी आम्हा सरी तुम्ही दोघी येतीश्वरी काय जाणाल वेदांत श्री गुरु म्हणती विप्रासी गर्वे नाशी समस्तांशी वेद दानव अधिकाशी गर्वे मृत्यू लादला जाणं गर्वे बाळशी काय झाले बाणासुरासी फळ आले लंकानाथ कहर वगैरे व्यवस्थ क्षेत्रासी कवन जाणे वेदांत ब्रह्माधिक न कयांत वेद असते अनंत गर्भवृथा तुम्ही करता विचारला आपल्या हिता तरी सांडा सर्व भ्रांता काय जाणता वेदांता चतुर्वेदी म्हणविता श्री गुरुचे वचन ऐकून गर्भे दाटले बहुमनी जाणू आम्ही वेदतीने सांगे संहिता परियसा येणे परी श्री गुरुसी बोलती ब्राह्मण परियसा सिद्ध म्हणे नामधार कसे अपूर्व पुढे वर्तले वेदचारी आदि अंती श्री गुरु ब्राह्मणा निरूपिती सांगिन एक चित्ती म्हणे सरस्वती गंगाधर इति श्री गुरु चरित्रामृत त्रिविक्रम मुनी विख्यात विप्र जयपत्र मागत ते चरित्र वर्णिले इति श्री गुरु चरित्र परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती प्रख्यानाय सिद्ध नाम धारक संवादे द्विज प्रशंसा नाम पंचविंशोऽध्याय श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु अभिसंख्या 80 श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु।